नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, SD पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परीक्षेला वारंवार विचारले जाणारे अतिसंभाव्य प्रश्न। आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी गुजरातमधील खेडा जिल्ह्यात कशाच्या विरुद्ध सत्याग्रह केला आहे? तर शेतसाऱ्याच्या विरोधात सत्याग्रह केलेला आहे। कुणी? तर महात्मा गांधीजींनी गुजरात या ठिकाणी। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखले जाते? तर तो कोणता कायदा आहे? रौलट कायदा। म्हणजेच काय? तर चौकशीविना अटक होते या कायद्यामध्ये, म्हणून त्याला काळा कायदा असे म्हटले जाते। त्यानंतर आहे, रौलट कायद्याचे स्वरूप काय होते? तर या ठिकाणी आपण बघितलेले आहे, रौलट कायद्याला काय म्हणतात? तर काळा कायदा। आणि त्याचे स्वरूप आपण बघूयात। चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा सरकारला अधिकार होता या रौलट कायद्यामध्ये। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दोन नेत्यांना हद्दपार केल्याच्या निषेधार्थ पंजाबमधील अमृतसर शहरातील जालियनवाला बाग या ठिकाणी सभा भरली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जालियनवाला बाग हत्याकांड हे कुठे झालेले आहे? तर अमृतसर पंजाबमध्ये झालेले आहे। तर मग ते कोणत्या दोन नेत्यांना हद्दपार केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी सभा भरली होती? तर ते जे दोन नेते आहेत ते आहे डॉक्टर सत्यपाल व डॉक्टर सैफुद्दीन किचलू। त्यानंतरचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळीबाराचे आदेश कोणी दिले होते? तर ते दिले होते जनरल डायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळीबाराचे आदेश दिले होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कोणी ब्रिटिशांनी दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला? म्हणजेच काय? तर ती पदवी त्यांनी ब्रिटिशांना परत केली आहे। तर ते कोण आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांना परत केली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, 1923 साली स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? 1923 साली स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर ते केलेली आहे मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची 1923 मध्ये स्थापना केली। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले? तर ते आहे लाला लजपतराय यांनी लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व केले होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लाला लजपतराय कोणत्या दैनिकातून लेखन करत? तर ते करत होते वंदे मातरम व पंजाबी या दैनिकातून लाला लजपतराय लेखन करत असत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लाला लजपतराय यांनी कोणते इंग्रजी मासिक सुरू केले होते? तर त्यांनी पीपल हे इंग्रजी मासिक सुरू केले होते। कोणी? तर लाला लजपतराय यांनी। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लाला लजपतराय यांनी कोणकोणते पुस्तके लिहिली? तर लाला लजपतराय यांनी यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी असे लाला लजपतराय यांनी पुस्तके लिहिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये यावरती 100% प्रश्न विचारला जातात, त्यामुळे तुम्ही या प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला आहे? तर ते कोणते अधिवेशन आहे? तर ते आहे लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे। तर लाहोर अधिवेशन कधी घडलेले आहे? तर डिसेंबर 1929 मध्ये। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय जनतेने स्वातंत्र्याची शपथ कधी घेतली होती? तर ती घेतली होती 26 जानेवारी 1930। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात आणि 2025 मध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण
पूर्वतयारी म्हणून सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेले बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात आपण. सविनय कायदेभंगाचा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेला आहे? तर 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 1929चे लाहोर अधिवेशन हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. कारण की जेव्हा राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात म्हणजेच डिसेंबर 1929 मध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा डिसेंबर 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न आहे परत की सविनय कायदेभंगाचा ठराव 1929च्या लाहोर अधिवेशनात मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्या एका पॉईंटवरती खूप सारे प्रश्न तयार होतात, आपण ते लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंगाची चळवळ कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे? तर ती सुरू झालेली आहे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दांडी यात्रेवरती. तर दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी गेलेली आहे? तर ते आपल्याला माहिती आहे, साबरमतीहून दांडीला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दांडी यात्रेचे नेतृत्व कोणी केले आहे? तर ते केलेले आहे महात्मा गांधीजींनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दांडी यात्रेची सुरुवात कोणत्या दिवशी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ती झालेली आहे 12 मार्च 1930 मध्ये. तर मग साबरमती ते दांडी अंतर किती किलोमीटर आहे? तर हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर ते अंतर आहे 385 किलोमीटर एवढे अंतर आहे साबरमती ते दांडी. त्यानंतरचा प्रश्न आहे दांडी यात्रेत किती लोक सहभागी झाले होते? तर एकूण 78 लोक होते दांडी यात्रेमध्ये, यांचा समावेश होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींनी दांडी या ठिकाणी मिठाचा कायदा कोणत्या दिवशी मोडला आहे? तर तो मोडलेला आहे 6 एप्रिल 1930 मध्ये. त्यांनी दांडी यात्रेला सुरुवात कधी केलेली आहे? तर 12 मार्च 1930 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे? तर ते केले आहे सरोजिनी नायडू. हा सुद्धा एक IMP पॉइंट आहे, कारण की सरोजिनी नायडू ह्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आहे उत्तर प्रदेशच्या. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे आणि इथे तुम्ही हायलाइट करून ठेवायचे आहे. गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे? तर सरोजिनी नायडू. आणि मागे आपण बघितले की सविनय कायदेभंगाची चळवळ कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे? तर ती सुरू झालेली आहे महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली. असे काही चकवा देणारे प्रश्न असतात आपल्याला, ते प्रश्नांना आपण गोंधळून न जाता व्यवस्थित त्याचे उत्तर आपल्याला आले पाहिजे. त्यासाठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. या नोट्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुंबई या ठिकाणी परदेशी मालावर बहिष्कार टाकावा म्हणून कोणत्या देशभक्ताने परदेशी कापड वाहून नेणाऱ्या ट्रक समोर आडवे पडून बलिदान केले आहे? तर हा देखील खूप IMP पॉइंट आहे, कारण की मुंबई या ठिकाणी जेव्हा परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा होता तेव्हा बाबू गेनू नावाचा हा जो देशभक्त आहे, त्या देशभक्ताने परदेशी कापड वाहून नेणाऱ्या ट्रक समोर बलिदान केलेले आहे. तर त्या व्यक्तीचे नाव काय आहे? बाबू गेनू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वायव्य सरहद्द प्रांतात कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झालेली आहे? तर ती सुरू झालेली आहे खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली वायव्य सरहद्द प्रांतामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झालेली आहे. प्रत्येक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केलेली आहे. तर वायव्य प्रांतामध्ये खान अब्दुल गफार खान यांनी चळवळ सुरू केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे या कारणामुळेच
सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते? हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाची क्वालिटी कशी वाटत आहे किंवा तुम्हाला हा व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.